सर्वप्रथम मी माझ्या भूमिकेबद्दल सांगू इच्छितो। माझी भूमिका जी सिनेमामध्ये आहे ती थोडीशी चंचल आहे, थोडंसं मस्तीखोर आहे, म्हणजे जसं बालिश तुम्ही म्हणू शकतात। त्याच्यामध्ये मला ठेराव नाही आहे कुठल्या गोष्टीचा। म्हणजे मला अजून घरातल्यांच्या परिस्थितीबद्दल जर मी सांगायला गेलो म्हणजे फिल्मची रिअल लाईफमधली, तर त्याच्यामध्ये मी एकदम बिंदास्त आहे। म्हणजे मला काय कशाची पडलेली नाही किंवा काय नाही, माझ्या आयुष्यात जे चालतं आहे ते रोजानं चालतं आहे। आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो ना, तर एक फेज असा येतो की सगळं मला सांभाळावं लागतं, म्हणजे सगळं मग माझ्या अवतीभोवती ते फिरायला लागतं आणि तिथे मी थोडा कन्फ्यूज्ड होतो। तर अशा काही पर्टिक्युलर टाईपचा माझा रोल आहे, तुम्ही पाहू शकता ते आता सिनेमा झाल्यावरती, ते डिटेलमध्ये तेव्हा तुम्हाला कळेलच। 52 तुम्हाला बनवायचं का वाटतं? खरं तर आपण पाहतोय गेल्या 2-4 वर्षापासून रम्मी गेम मोबाईलद्वारे खेळला जातो। त्याचप्रमाणे ऑफलाईनसुद्धा मटका, जुगार ह्या सगळ्या व्यसनाने हा महाराष्ट्रातले काही ठिकाणी लोक त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी ते जनजागृत झालं पाहिजे आणि समाजामध्ये त्याचे परिणाम काय होतात हे सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न अमितजी कोळी आणि त्याचप्रमाणे आमच्या वैशालीताई ठाकूर यांनी केलेले आहे। 2द्वारे मी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतो आहे आणि या फिल्ममध्ये मी खलनायकाची भूमिका साकारतो आहे, मुख्य खलनायकाची भूमिका साकारतो आहे। तर या सगळ्या गोष्टींचं श्रेय सगळ्यात आधी तर आमच्या महेश दादांना जातं, कारण जर ते नसते तर कदाचित मी इथे उभा नसतो। त्यांनी वेळोवेळी मला पाठिंबा दिला आणि त्यांचं काम करताना काय काय भाऊ कदमबरोबर काम करताना काय ते ॲक्च्युली मी जेव्हा भाऊ कदम सरांना फर्स्ट टाईम भेटलो तेव्हा मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी भाऊ कदम सरांसोबत काम करतो, कारण माझी ही पहिली वेळ चित्रपटामध्ये काम करण्याची आणि ती खूप वेगळा असा अनुभव होता आणि ते तुम्हाला फिल्ममध्ये दिसेलच की जे काय होतं ते। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।